श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात तुम्ही? ज्योती किचन व्लॉग्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण अशी मस्त चमचमीत भाजी बनवलेली आहे. ही भाजी तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे आहे आणि खायला अप्रतिम अशी हिची चव लागते. खूपच मजेदार आणि चटपटीत ही भाजी बनते. एकदा तुम्ही नक्कीच ही भाजी करून पहा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे. कारले घेतलेले आहेत मी 3, त्यांना कट करून छान मीठ टाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची, त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी गाठी शेव घेतली आहे आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहे. त्यानंतर एक थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत. यांना आपण 10-15 मिनटं मीठ घालून ठेवलेलं होतं. आता यांना चांगलं चोळून याचं पाणी काढून घेऊ. अशा प्रकारे चोळून घ्या आणि याचे पाणी काढून घ्या. कोणत्याही प्रवासात जायचं असेल ना तर ही भाजी नक्कीच करून पहा. खायला अतिशय चटपटीत लागते. अजिबात कडू लागणार नाही, ही गॅरंटी आहे. छान असं याचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकलेलं आहे आणि त्यात हे कारले टाकून घेतले. त्यांना चांगलं असं गोल्डन फ्राय करून घेऊ. एकदा नक्कीच करून पहा. ही भाजी खूपच भन्नाट लागते. फ्राय करून झालेले आहेत, काढून घेतलेत. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात तेल घातलं आहे. दोन ते अडीच चम्मच तेल घातलं आहे. त्यानंतर राई टाकून घेऊ. त्याचबरोबर 1 टीस्पून जिरंही टाकून घेऊ. जिरं राई तडतडलं की त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेत आणि आपण कट करून ठेवलेला कांदा घालून घेऊ. छान असं एकजीव करून घेऊ, म्हणजेच परतून घेऊ.
कांदाही आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार यात मीठ घालून घेऊ. छान परतून घेऊ एकदा. कांदा होतोय तोपर्यंत मसाला रेडी करून घेऊ. मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे घेतले आहेत, भाजलेले आहेत, भाजलेली तीळ आहे, थोडीशी गाठी शेव घेतली आहे, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडेसे सुके मसाले घालून घेऊ. 2 टीस्पून हिरवी मिरची पावडर लाल मिरची पावडर घेतली आहे. त्यानंतर 2 टीस्पून धणेपूड घेतलेले आहे, 1 टीस्पून हळद टाकली आहे आणि 2 टीस्पून लाल मसाला घेतलेला आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. जास्तच बारीक करायचं नाही आहे. पाहू शकता अशा प्रकारे करून घ्या. त्यानंतर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. एक चमचा इतका गूळ घेतलेला आहे. तो गूळ आपण यात मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ. चांगलं गूळ असा चोळून घ्यायचा आहे. मी खिसून घेतला होता हा गूळ. याला छान असं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपला रेडी आहे. छान असं एकजीव करून झालेला आहे. आता आपण कांदा परतून घेऊ. पाहू शकता कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. यात आता आपण कारले टाकून घेऊ. त्यानंतर 1.5 चमचा म्हणजेच 1.5 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे फक्त एक छान रंग यावा म्हणून त्यासाठी टाकलेले असते, कारण यात तिखटपणा अजिबात नसतो. त्याचबरोबर आपण तयार केलेला मसाला घालून घेऊ. मी अर्धा घातला आहे आधी. अर्धा घालून छान असं एकजीव करून घेतलं आहे. खरंच एकदा तुम्ही ही भाजी नक्कीच करून पहा. अतिशय भन्नाट याची चव लागते. तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही कारल्याची भाजी खात आहात. खूपच छान याची टेस्ट लागते. गूळ टाकल्यामुळे याचा फ्लेवर अगदी भन्नाट लागतो. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गूळ स्किप करू शकता. त्यानंतर उरलेला सर्व मसाला टाकून घेतला आहे आणि परत एकदा एकजीव करून घेऊ. छान असं परतून झालेलं आहे.
आता 1 मिनिटभरासाठी आपण ही भाजी झाकून ठेवू. काढून घेऊ. पाहू शकता भाजी अगदी मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे, मस्त झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊ. छान एका डिशमध्ये काढून घेऊ. पाहू शकता कशी मस्त भाजी झालेली आहे. एकदा तुम्ही नक्कीच ही भाजी करून पहा. खूपच चवीला भन्नाट लागते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूपच महत्त्वाचा ठरू शकतो. श्री स्वामी समर्थ सर्वांना.